नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. निसर्ग आपल्या दोन्ही हातांनी सौंदर्याची उधळण कुठे करत असेल ना तर ती हिमालयाच्या कुशीत. पांढरी शुभ्र बर्फाच्छादित हिमशिखरं, तसंच हिरव्यागार दऱ्या, त्यातून वाहणाऱ्या त्या बर्फाळ नद्या, नीरव शांतता, आकाशाचा मोहवणारा निळाशा रंग, गुलाबी थंडी, या थंडीत चालून भागून थकल्यानंतर दिसणारं तंबूंचं सुरेख दर्शन, अतिशय उंचावर गेल्यावर सुद्धा मिळणारा फक्कड चहा आणि भजी. आहाहा, हे वर्णन ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा ह्या गिरिभ्रमंती करायची आणि निसर्गात फिरण्याची नक्कीच इच्छा झाली असेल. आपल्याला अर्थातच ही इच्छा व्हायला हवी, कारण भारताला हिमालयाचं आणि महाराष्ट्राला सह्याद्रीचं वरदान लाभलंय. त्यामुळे गिरिभ्रमंती करणं ही अनेकांची आवड असते आणि छंद असतो. फक्त हे करत असताना नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे. आणि हेच जाणून घेण्यासाठी आजचा आपला विषय आहे. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत साद घालती हिमशिखरे या महत्वाच्या विषयावर. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओत आपल्या बरोबर दोन ट्रेकिंग क्वीन सखी आहेत. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अर्चना ठोंबरे. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर जी दुसरी ट्रेकिंग क्वीन आहे त्यांचं नाव आहे सीमा बयनवार. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. थँक्यू. आणि आज तुमच्या दोघींची खूप छान गप्पा मारायच्या आहेत. आम्हाला सुद्धा अशीच ट्रेकिंगला जायची आवड आहे आणि नक्कीच याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तेव्हा सर्वप्रथम या दोघींचीही कार्यक्रमात ओळख करून द्यायला हवी. सर्वप्रथम डॉक्टर अर्चना ठोंबरे यांच्याबद्दल सांगते. व्यवसायानं MBBS या डॉक्टर असून पौष्टिक बियाणांच्या भारतात वेगवेगळ्या भागात त्या शोध घेतात आणि तेथील शेतकऱ्यांना त्यांनी व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रधानमंत्री पोषण आहार योजना ह्याच्या त्या मानद सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या ऍक्शन कमिटीच्या सुद्धा त्या सदस्य आहेत, नियुक्त आहेत. शासनाच्या अनेक कार्यात त्यांचा सहभाग आहे. 15 पेक्षा जास्त हिमालयन ट्रेक त्यांनी केलेले आहेत. सह्याद्रीचे सुद्धा त्या ट्रेक करतात. स्वयंपाक करणं, गाणं म्हणणं, तबला वाजवणं हे तर त्यांचे छंद आहेतच. त्याचबरोबर एव्हरेस्ट बेस कॅम्प, अन्नपूर्णा सर्किट, गोचाला सिक्कीम, काश्मीर ग्रेट लेक, रुपीन पास, पिंडारी कफनी, चंद्रशिला, केदारकंठ असे अनेक ट्रेक त्यांनी केले आहेत. 7 वर्षांपुढच्या मुलामुलींना ट्रेकला घेऊन जाण्यासाठी त्या नेहमी प्रोत्साहित करतात. तसंच त्यांचा शारीरिक फिटनेस ठेवून त्यांना ट्रेकलाही घेऊन जातात. आज त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते मॅडम. आणि आता आपल्या दुसऱ्या सखीची ओळख करून देते. आज आपल्या बरोबर आहेत सीमा बयनवार मॅडम. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या गृहिणी असून छंद म्हणून अतिशय उत्तम बेकिंग करतात. सामाजिक कार्यात विशेष आवड असल्याने वुमेन्स ऑफ विजडम या ग्रुपला त्या जॉईन झाल्या आणि त्यांनी महिलांसाठी अनेक स्तरावरती काम केलेलं आहे. रेड डॉट प्रोजेक्टला नगरपालिकेची मान्यता असून त्यासाठी सुद्धा या काम करताना दिसतात. वर्षातून एकदा तरी हिमालयन ट्रेक त्या करतात. ट्रेक करणं हे त्यांचं पॅशन आहे. दायरा बुगियाल, केदारकंठ, काश्मीर ग्रेट लेक, गोचाला, रुपीन पास, संदकफू असे अनेक ट्रेक, अन्नपूर्णा सर्किट हा सुद्धा ट्रेक त्यांचा पूर्ण झालेला आहे. आज साद घालती हिमशिखरे या विषयावर आपल्याला या दोघी मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा एकदा दोघींचं स्वागत करते. आणि आधी सगळ्यात पहिल्यांदा अर्चना मॅडम तुमच्याकडे येते आणि मला असं विचारायचंय की एव्हरेस्ट बेस कॅम्प किंवा केदारकंठ असे अनेक ट्रेक आपण दरवेळेला ऐकतो. अनेक तरुणी या ट्रेकला जातात सुद्धा. पण आपण अन्नपूर्णा सर्किट हा ट्रेक निवडला तर का वाटलं की अन्नपूर्णा सर्किटलाच जावं किंवा त्याचं काय वेगळेपण आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आधी. अन्नपूर्णा सर्किट ट्रेकचं वेगळेपण म्हणजे ॲक्च्युली आतापर्यंत हिमालयात मी 14 वर्षापासून ट्रेक करते आहे. ह्याच्यामध्ये उत्तराखंड असो, हिमाचल प्रदेश असो किंवा सिक्कीम असो, नॉर्थ ईस्ट हिमालय, नागालँड, काश्मीर असो ह्या ठिकाणी ट्रेक केलेले होते. 2012मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प केला होता. पण सहसा कानावरती जे येतं की एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे किंवा नेपाळमध्ये, कारण नेपाळमधला हिमालय अतिशय सुंदर आहे,
म्हणजे जसा भारतातला हिमालय तसाच नेपाळमधला हिमालय पण तसाच सुंदर आहे. पण एव्हरेस्ट बेस कॅम्प असो किंवा अन्नपूर्णा बेस कॅम्प, पण अन्नपूर्णा सर्किट ट्रेक हा खूप वर्षांपासून बकेट लिस्टमध्ये होता. तो आतापर्यंत पूर्ण होत नव्हता, कारण एकतर ह्याचं ट्रेक ड्युरेशन खूप जास्त आहे. 12 दिवस आपण चालतो, 4 दिवस आपले ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की फायनान्स या ट्रेकला बऱ्यापैकी जास्त लागतो. त्याच्यामुळे हा ट्रेक आतापर्यंत होत नव्हता. दुसरं, पहिल्यापासून असं ऐकलेलं होतं की हा ट्रेक हा 1980च्या आसपास ओपन झाला आणि हा ट्रेक सहसा युरोपियन्स करतात. आणि आम्ही जेव्हा ट्रेक रूटवरती गेलो त्यावेळेला आम्हाला इंडियन्स फार कमी भेटले, पण युरोपियन्स लोकांचे ग्रुप्स ह्या ट्रेकला होते. आणि म्हणून आम्ही 8 जणी, म्हणजे आम्ही दोघी, नंतर अनिता शिंदे म्हणून आहेत, रत्ना बिरुड म्हणून आहे, विद्या चौधरी म्हणून आहे, अश्विनी पाटील नारखेडे, त्या स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्या आहेत, आणि श्वेता पाटील चव्हाण त्या एक होत्या, आणि शर्मिला. ह्या आम्ही सगळ्या जणी मिळून हा ट्रेक ठरवला. क्या बात आहे. आणि मला आता आम्ही एक फोटो आत्ता बघितला जो हाय अल्टिट्यूडला असून आपली संस्कृती आणि परंपरा अनोख्या पद्धतीने जपणारं, आणि खूप छान मला वाटतं तुम्ही सगळ्या नटून थटून तिथे जमला होतात. आणि खरंच आपलं एक वेगळेपण दाखवता येतं. आणि तुम्ही म्हणलात तसं की युरोपियन लोक हा जास्त ट्रेक करतात, तर त्यावेळेला नक्कीच मला वाटतं तुम्हाला त्यांच्याकडून दाद मिळाली असेल आणि आपल्या संस्कृती परंपरेची त्यांनाही ओळख झाली असेल. क्या बात आहे. आता मला सीमा मॅडमकडे यायचं आहे. तुम्ही कधीपासून ट्रेकिंग करताय, आणि मला हा प्रश्न विचारायचा की साधारण हिमालयन ट्रेक करायचे असतील तर ते कुठल्या वयापासून सुरू करायला हवेत आणि किती वयापर्यंत आपण हे ट्रेक करू शकतो? काय मार्गदर्शन कराल आपण? साधारण 2012 पासून मी ट्रेक स्टार्ट केले. ट्रेकिंग म्हणलं की हिमालयन ट्रेकिंग असं जे आपण म्हणतो, तर असं नसून नॉर्मली तुमच्या आजूबाजूला जे डोंगर दऱ्यांमध्ये तुम्ही जाल तर त्याला पण आपण ट्रेकिंग म्हणू शकतो. आणि ट्रेकिंगची सुरुवात जर म्हणत असाल तर 5-6 वर्षापासून तुम्ही तुमच्या मुलांसोबत असे लहान ट्रेक्स करावेत, म्हणजे त्यांना ट्रेकिंगची थोडीफार सवय होते. आणि आता जर आपण असं बघितलं तर महाराष्ट्रात आजूबाजूला जी काही देवीची मंदिरं वगैरे आहेत ती सुद्धा एक वन डे ट्रेक म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आणि विथ फॅमिली तुम्ही एन्जॉय पण करू शकता. आणि असं करत करत गेल्यानंतर तुम्हाला मुलांचा कल कळेल की त्यांना खरंच ट्रेकिंग आवडतं का, किंवा त्यांना त्या एक्सरसाइज फिटनेस त्यांचा लक्षात येतो. त्याच्यानंतर मग छोटे मोठे जे आहेत वन डेचे वगैरे किंवा 2-3 दिवसाचे जे ट्रेक्स आहेत, जसा दयारा बुग्याल म्हणा, केदारकंठ पण आहे, असे काही ट्रेक्स आहेत ते तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. आणि हळूहळू प्रिपरेशन करायचं आहे. मला असं म्हणायचं आहे की ट्रेकिंगला हा एज लिमिट असं काही नाहीच आहे. तुमची जीवनशैली जर निरोगी जीवनशैली तुमचा जर फॅमिली मोडत असेल तर तुम्ही ऑलवेज ट्रेकिंग करू शकता. एज लिमिट असं काही म्हणता येत नाही, कारण आम्ही आत्ता गेलो होतो तर 60 आणि 65 एजवाली सुद्धा खूप सुंदर ट्रेक करत होते. तर तुमचा फिटनेस हा खूप मॅटर करतो. आणि आवड, तर लहानपणापासून जर तुम्ही ती आवड लावली तर मुलं ती करू शकतात. आणि वयाच्या 10 वर्षानंतर मोस्ट ऑफ असं होतं की जेव्हा आपण हिमालयन ट्रेक्सला जातो तर त्यांना आपण तिथे काही गायडन्स देतात ट्रेक लीडर्स वगैरे, तर ती मॅच्युरिटी येते की हे आपल्याला करायचंय, हे आपल्याला ऐकायचंय. तर 10 ते 12 वर्षानंतर साधारण तुम्ही हिमालयन ट्रेक्स करू शकता. पण बेसिक तुम्ही 5-6 वर्षापासूनच सुरुवात करावी आजूबाजूचं. आणि महाराष्ट्राला, आणि म्हणा मी नाशिकचे आहे, जसं पुणे पूर्ण सह्याद्रींनी घेरलेलं आहे, तर एव्हरी संडे मुलांना वीकेंड म्हणून तुम्ही इकडे तिकडे मॉलमध्ये फिरवण्याच्या ऐवजी एखाद्या छोट्याशा डोंगरावर घेऊन जा, तर त्यांना ती निसर्गाची आवड पण निर्माण होईल आणि ट्रेकिंगसाठी फिटनेस पण होईल. नक्कीच. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे की आपण निसर्गाच्या जितक्या जवळ जाऊ तितक्या अनेक नवीन नवीन गोष्टी आपल्याला कळतात, आणि हे खूप चांगलं माध्यम आहे त्यासाठी. त्याकरता 10-15 दिवसच जायची गरज नाही, अगदी एका दिवसात सुद्धा आपल्याला जाऊन येता येतं. आणि तुम्ही म्हणालात तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की एज लिमिट असं नाही आहे. फिटनेस आणि ट्रेक या दोन्ही एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. ट्रेकला जायचंय म्हटल्यानंतर बरोबर आपण तितक्या पद्धतीने मेहनत घेतो. अर्थातच मी त्या मुद्द्याकडे येणारच आहे, पण फार खूप छान उत्तर आपण दिलं. आता मला अर्चना मॅडम तुमच्याकडे यायचं आहे की त्या म्हणाला तसं सीमा मॅडम की पालकांनीच जर सुरुवात केली तर खूप गोष्टी बदलू शकतात. कारण ज्या वेळेला तरुण मुलं किंवा मुली ह्या ट्रेकला जायचंय असं म्हणतात त्यावेळेला पालकांच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह असतं की ट्रेकला पाठवू की नको, गेल्यावर काय होईल, किंवा कशा पद्धतीने हे घेऊन जाणार आहे. तर पालकांनी कुठच्या गोष्टींचं भान ठेवावं ट्रेकला पाठवण्याच्या निमित्ताने, काय सांगाल आपण?
पालकांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, आज मी स्वतः एवढं माझं म्हणजे मोठी असून सुद्धा आजही माझे वडील माझी काळजी करतात. सो हे खूप नॅचरल आहे की एखाद्या ठिकाणी जर तुम्ही जात असाल आणि सगळ्यांना असं वाटत असतं की आपलं मूल हे सेफ असावं, सुरक्षित असावं. तर ह्याच्यासाठी जसं सीमा मॅडमने सांगितलं की लहानपणापासून जर मुलांना ह्याचं इंट्रोडक्शन असेल तर सूचना ज्या दिलेल्या असतात किंवा जे मुलं पालकांचं बघत असतात किंवा समजा पालक ट्रेकला येत नसतील पण त्यांच्याबरोबर त्यांचा जो ग्रुप असतो, त्यांचे जे ट्रेक लीडर्स असतात ते त्यांना जे सूचना देतात, तर ह्या ज्या सगळ्या सूचना आहेत ते जर त्यांनी फॉलो केल्या, रिस्क घ्यायची नाही. आता सध्या मोबाईलचा फार मोठा जमाना आहे आणि सगळे लोक मोबाईल घेऊन फोटोसाठी फार धडपडत असतात. सो ही जी तरुण मुलं आहेत की तर ही समजा गड किल्ले चढत असतात. आपण बऱ्याच वेळेला वृत्तपत्रांमध्ये वाचतो की पाय सटकला, दरीमध्ये मृत्यू झाला. तर बरेच जे रिझन्स असतात ट्रेकिंगमध्ये तर हे त्याच्यामुळे हे वाचलेलं असतं आणि म्हणून पालक घाबरत असतात किंवा एक केअरिंग पॉइंट असतो त्यांच्यासाठी तो. तर मुलांना रिस्क टेकिंग बिहेवियर जे आहे ते जर आपण त्यांना सांगितलं की बाबा हे थोडंसं तू पाळ आणि हे पाळलं पाहिजे, ट्रेक लीडर ज्या सूचना देतात त्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे, तर मला वाटतं ट्रेक हे असं काही खूप डिफिकल्ट गोष्ट नाही आहे आणि पालकांनी त्याचा बाऊ करू नये. कारण पुण्यामध्ये मी एक फार मोठा क्लास आहे जे मेडिकलचे एंट्रन्ससाठी खूप फेमस आहे ऑल ओव्हर इंडिया. तर त्या क्लासला जेव्हा इंट्रोडक्शनला पालकांना बसवतात मुलांबरोबर त्यावेळेला त्यांना ट्रेकिंगचे फोटो दाखवले जातात, ट्रेकिंगचा व्हिडिओ दाखवला जातो आणि तेव्हा त्यांना सांगितलं जातं की ट्रेक म्हणजे काय. कारण एक तुमचं एम ठरलेलं असतं आणि त्या एमला तुम्हाला चेज करायचं आहे, चॅलेंजेस ऍक्सेप्ट करायचे आहे. सो मला तरी वाटतं की ट्रेक भरपूर काही गोष्टी शिकवतात जीवनामध्ये आणि पालकांनी घाबरू नये, मुलांना योग्य सल्ले द्यावे किंवा योग्य मार्गदर्शन करावे. नक्कीच मला वाटतं हा एक आशावादी दृष्टिकोन ठेवला तर अनेक गोष्टी होऊ शकतात आणि पालकही या निमित्तानं बाहेर पडू शकतात, त्याचाही फायदा आपल्याला होऊ शकतो. आता मला सीमा मॅडमकडे यायचंय. सीमा मॅडम, आपण दोघींनी अनेक ट्रेक केलेले आहेत, हिमालयन ट्रेक, पण माझ्या मनात विशेष करून हा प्रश्न आहे की ज्यावेळेला आपण ट्रेकला जायचं ठरवतो त्यावेळेला सीझनचा आणि लेवलचा विचार करणं आवश्यक आहे का? कारण सुरुवातीलाच जर कठीण ट्रेक घेतला तर कदाचित त्याची भीती बसू शकते. तर लेवल आणि सीझन या दोन्ही गोष्टींबद्दल आम्हाला मार्गदर्शन हवंय. ऑब्व्हियसली आपण जेव्हा ट्रेकचा विचार करतो तेव्हा सीझनचा विचार करणं गरजेचं आहे. कारण हिमालयात असं होतं की कोणत्या वेळेला तुमचं क्लायमेट चेंज होईल, वेदर चेंज होईल ते सांगता येत नाही. जर तुम्ही प्रॉपर सीझनमध्ये गेलात तर तुम्हाला निसर्गाचा, ट्रेकचा दोन्हीचाही आनंद घेता येईल. आणि म्हणजे सीझन खूप मॅटर करतो कारण तुम्हाला त्याच्यानुसार तुमची काय म्हणता येईल, एखादा तुम्ही डेस्टिनेशन डिसाईड केले आणि त्या डेस्टिनेशनला तुम्ही जाताय तर तिथला त्या सीझन वाईज त्यांनी कॅटेगरीज केलेल्या असतात. आणि लेवलचा जर विचार कराल तर तुमची फिटनेस काय आहे, तुम्ही किती प्रॅक्टिस करताय, तुम्ही रेग्युलर तुमचं काय आहे हे तुम्ही जज करून लेवल्स करावेत. बेसिक ट्रेक केल्यानंतर मोस्ट ऑफ असं होतं की मॉडरेट टू बेसिक, बेसिक टू मॉडरेट टू डिफिकल्ट असे काही कॅटेगरीज केलेल्या आहेत. तर तुम्ही जर हिमालयन ट्रेक्स केलेले नसतील तर पहिलं बेसिक ट्रेक्स करा, तुम्हाला तिथली आयडिया येते आणि तिथे गेल्यानंतर फूड आणि बाकी सगळ्या गोष्टी आणि तुमचा कम्फर्ट लेवल काय असतो, एक्झॅक्टली ट्रेकिंग काय आहे हे जेव्हा तुम्हाला कळायला लागेल तेव्हा हळूहळू तुमच्या फिटनेसनुसार तुम्ही ते लेवल वाढवू शकता. त्याच्यामुळे ट्रेक सिलेक्ट करताना वातावरण आणि तुमचं लेवल मस्ट आहे. म्हणजे नक्कीच मला वाटतं आणि जे कोणी आता नवीन नवीन ट्रेकिंग करायला सुरू करणार आहेत किंवा जे कोणी हिमालयन ट्रेक करायचा विचार करतात त्यांनी याचं पूर्वज्ञान घ्यायला हवं, जेणेकरून ट्रेकला गेल्यानंतरची मिळणारी एन्जॉयमेंट कुठेही अफेक्ट होणार नाही आणि त्याच्यावर परिणाम होणार नाही, ती खूप चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल. या विषयावर या दोघी असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. साद घालती हिमशिखरे या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेकिंग क्वीन अर्चना ठोंबरे आणि सीमा बयनवार मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला 2-4 प्रश्नांची खूप छान पद्धतीने त्यांनी उत्तरं दिली. आता मला अर्चना मॅडम तुमच्याकडे यायचं आहे की ट्रेकिंगला जायचं म्हटल्यानंतर अर्थातच फायनान्स, बजेट, एक आर्थिक नियोजनाची खूप गरज असते.
तर कमीत कमी खर्चात आपल्याला असा ट्रेक करता येऊ शकतो का? कमीत कमी खर्च किंवा कमी दिवसांचा असा कुठला हिमालयन ट्रेक करता येऊ शकतो का? काय मार्गदर्शन कराल याविषयी? प्रश्न अगदी बरोबर आहे मॅडम, कारण ट्रेक म्हटला की पैसा हा लागणारच, कारण आपण घर सोडून बाहेर निघतोय. पण ह्याच्यामध्ये सुद्धा जसं सीमा मॅडमने सांगितलं की सुरुवात जर आपण सह्याद्रीमधून केली तर सह्याद्रीमध्ये 1 दिवसाचे 2 दिवसाचे, जसं नाशिकजवळ संदन व्हॅली आहे तिथे आपण स्टे करू शकतो. मुख्यतः जे बजेट असतं, जर आपण छोटे ट्रेक बघितले 2 ते 3 दिवसाचे, तर भारतातल्या म्हणजे भारतामध्ये हे ट्रेक तसं बघितलं तर खूप अफोर्डेबल आहे. मुख्यतः जो खर्च होतो हा आपला ट्रॅव्हलिंगमध्ये असतो, म्हणजे आपण ज्या ठिकाणी जातो, कारण आपण डायरेक्ट बेस कॅम्पला जात नाही. समजा मुंबईवरून निघायचं असेल, जर तुम्ही उत्तराखंडमध्ये ट्रेक करत असाल तर डेहराडूनपर्यंत. सो ह्याचे आपल्याला नक्कीच टप्पे करू आपण शकतो की बजेटनुसार आपण रेल्वेचं बुकिंग करू शकतो, आणि तशा पद्धतीनेच आम्ही ट्रेक सुरू केले होते की रेल्वे आम्ही अगदी 3 टायरचं बुकिंग करून मी सुरुवातीचे अगदी एव्हरेस्ट बेस कॅम्पला सुद्धा मी दिल्लीपर्यंत ट्रेनने गेले होते, ते पण नॉन एसी असं, कारण बजेट मॅनेज करावं लागतं आपल्याला. तर तसं नंतर तिकडे गेल्यावरती सुद्धा म्हणजे एखाद्या मुख्य ठिकाणी जेव्हा तुम्ही उतरतात तेव्हा तिथून शेअरिंग टॅक्सीज असतात. ओके, सो त्या टॅक्सीमध्ये 6 ते 7 जण बसतात, त्याच्यामुळे तिथे तुमची कॉस्ट कटिंग होते. काही जी यंग मुलं असतात ते तर लोकल ट्रान्सपोर्ट सुद्धा वापरतात, म्हणजे जशी आपली महाराष्ट्र परिवहन बस असते तशी त्या स्टेटच्या परिवहन बसेस असतात, ते लोकल ट्रान्सपोर्ट वापरतात, आणि अशा प्रकारे तुमची ट्रेकची कॉस्ट ही कमी होत असते, आणि तुम्हाला ट्रेक हा नक्कीच अरेंज करता येतो. नक्कीच, मला वाटतं म्हणजे याची कुठेतरी भीती काढून टाकायला हवी, आणि नियोजन याचं केलं व्यवस्थित तर आपल्याला सुद्धा कमी खर्चात खूप चांगला ट्रेक करता येऊ शकतो. आता मला याच्यानंतरचा मुद्दा घ्यायचा आहे, सीमा मॅडमकडे यायचं आहे की बॅग. आपण जनरली ट्रेकर्सच्या बॅग बघतो आणि बॅग बघूनच इतर लोक जरा बापरे असं म्हणतात, एवढी बॅग घेऊन हे कसं जाणार? कारण बॅग पॅकिंग करणं किंवा तो अटायर असणं, तो पोशाख असणं त्या ट्रेकिंगला जाताना, तर तो नेमका कसा असावा आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं म्हणता येईल की ट्रेकचा आत्मा म्हणावं लागेल की तुमची बॅग. तुम्ही एखाद्या ट्रेकला जाताय आणि तुमच्या बॅगेमध्ये प्रॉपर तुमचे ज्या लागणाऱ्या गोष्टी असल्या की तुमचा 50% ट्रेक सक्सेसफुल झाला असा म्हणावं लागेल. त्याच्यात एखाद्या वेळेस असं म्हणू शकते मी की तुम्हाला तिथे आंघोळ वगैरेचे ऑप्शन्स अवेलेबल नसतात, त्याच्यामुळे कपडे तुम्ही कमी घेऊन गेलात तर चालेल, पण काही अशा स्पेसिफिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्याच्यामध्ये नेणं गरजेचं आहे. जसं बेसिकली ट्रेकिंग पोल. मी आत्तापर्यंत सिंगल ट्रेकिंग पोल घेऊन ट्रेक केले, पण आता आम्ही ह्या ट्रेकला मी 2 ट्रेक पोलचा वापर केला होता की 2 ट्रेक पोलचा वापर केल्यानंतर माझ्या नीवरती प्रेशर नाही आलं, मी खूप हलक्या ह्याच्याने चालते असं फील होत होता. माझ्या बॉडीच्या बाकी पण याच्यावरती प्रेशर्स म्हणजे लेग्सवरती वगैरे पण स्ट्रेस येत नव्हता. त्याच्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही 2 ट्रेकिंग पोलची सवय लावा आणि 2 ट्रेकिंग पोल न्या. तुम्ही ट्रेकला जाताय तर तिथे थंडी कशी आहे त्याच्यानुसार तुमच्या ह्याच्यामध्ये थर्मल्स गरजेचे आहेत. जर तुम्ही थोड्या मायनसमधल्या आणि थोड्या हाय अल्टिट्यूड ट्रेकला जाताय तर तुमच्याकडे बेस लेअर मस्ट आहे. तुमचे हँड ग्लोव्ज, तुमच्या जर आपण विचार केला तर हेडपासून जर आपण विचार केला तर आपल्याला एक उलन कॅप कंपल्सरी असते आणि सन कॅप पण असते की तुम्ही थोडासा थंडी आहे मॉर्निंगला किंवा नाईटला तुम्हाला उलन कॅप लागेल, डेला तुम्हाला तिकडे खूप सनी असतं तर तुम्हाला सन कॅप गरजेची आहे. बालाक्लेवा म्हणून एक कॅपचाच प्रकार येतो की ती कॅप आणि तुमचा नेक दोन्ही कव्हर करते, तर एक्स्ट्रीम थंडी असते तिथे बालाक्लेवा तुम्हाला गरजेचा आहे. तसं हँड ग्लोव्ज, उलन सॉक्स, तुमची कॅप, प्लस असं म्हणता येईल की फ्लीसचं एक तुमचं स्वेटर वगैरे तुम्ही जसं थंडीसाठी कॅरी करता तसं आपण ट्रेकसाठी फ्लीस वापरतो, त्याच्यात तुमची थंडी बऱ्यापैकी कव्हर होते. तर नॉर्मल ट्रेक्सला तुम्ही फ्लीसवर पण म्हणजे तुमचं भागून जाईल असं म्हणता येईल, पण थोडेसे थंडी असेल तिथं तुम्हाला डाऊन जॅकेट कंपल्सरी असतं. तर डाऊन जॅकेट पण क्वालिटी एक वेळ घेतला की तुमची एक इन्व्हेस्टमेंट ही तुमचे 7-8 ट्रेक करून टाक. करेक्ट आहे. ओके, त्याच्यामुळे सामान हळूहळू जमवा करायचं. म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही ट्रेक करताना ह्या गोष्टी तुम्ही जमवा आणि त्याच्यावर तुमचे 5-6 ट्रेक इझिली होऊन जातील.
आणि विंड चिटर एक असतं की विंड चिटर काय करतं की तुम्ही सगळं अटार घातलंय, 2-3 लेयर्स घातलेत, पण हवा इतकी थंड असते की तुमच्या पूर्ण बॉडीला ते थंड करू शकतं आणि बॉडी थंड झाली की तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स होतात, तुमची स्ट्रेंथ कमी पडते ट्रेकमध्ये. मग त्यावेळेला तुम्ही जर विंड चिटर घातलं तर तुम्हाला हवेपासनं तुमचं प्रोटेक्शन होतं. तर ह्या काही गरजेच्या गोष्टी आहेत, ह्या तुमच्या बॅगेमध्ये असणं गरजेचं आहे. आणि पॅकिंग करताना जर म्हणाल तर असं म्हणतो आपण की जर ती तुम्ही कॅरी करत असाल तर हेवी ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या बॅक साईडला असाव्यात आणि फ्रंट साईड जी बॅगची असते त्याच्यात तुम्ही थोड्या हलक्या गोष्टी ठेवल्या तर तुम्ही जेव्हा बॅग कॅरी करता तेव्हा ती बॅग तुम्हाला पाठीमागे खेचत नाही आणि तुम्ही स्वतः ट्रेक करू शकता. तर आणि याबद्दल अजून आपण माहिती घेऊया. फक्त एक फोन येतोय म्हणून थांबवलं. शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी पत्रकार शिवानंद वसेदार बोलतो निपाणीहून. बोला. आणि माझा प्रश्न असा आहे, आमचे मित्र आहेत डॉक्टर शिवानंद जोमाले म्हणून मित्र आहेत आणि आणखी मित्र वगैरे आहेत. मग त्यांनी नेहमी ट्रॅकिंगला वगैरे इकडे तिकडे जात असतात, पण त्यांना त्यांचा उत्साह वगैरे आहे भरपूर. पण ह्याच्या पुढे त्यांनी गिर्यारोहण करणे म्हणा किंवा दुसरं ट्रॅकिंगला जाण्यासाठी म्हणून त्यांनी काळजी घेण्यासाठी कशा प्रकारची वस्तू वगैरे काय सोबती घेऊन जायला पाहिजे आणि ट्रॅकिंग घेताना त्यांनी म्हणजे कशा प्रकारे हे करावं, डोंगरावर चढताना काय काळजी घेतली पाहिजे आणि कशा प्रकारे नियोजन करायला पाहिजे असं माझा प्रश्न बघा. तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न बघा मॅडम. नक्कीच. मला वाटतं तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याचकडे आपण होतो आणि सीमा मॅडम आपल्याला उत्तर देत होते. आपल्याला एक फोटोही दिसला होता की बॅगेत आपल्याला काय काय सामान हवं आणि सीमा मॅडम तुम्ही सांगत होतात की फ्रंट साईडला कुठल्या गोष्टी हव्यात, बॅक साईडला, तर त्याविषयी परत सांगा. जेव्हा आपण बॅग पॅक करतो त्यावेळेला असं आहे की हेवी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बॅक साईडला ठेवायच्या आहेत. त्याच्याने काय होतं की तुमच्या पाठीला ती बॅग अशी ग्रीप पकडून ठेवते आणि ज्या हलक्या गोष्टी आहेत त्या तुमच्या बॅगच्या फ्रंट साईडला हव्यात. त्याच्याने काय होतं की बॅग पाठीमागे खेचल्या जाणार नाही, ती कम्फर्ट राहील. आणि जसं शिवानंद यांनी विचारलं होतं की काय काळजी घ्याल, तर काळजी ही की तुमचा जो अटायर आहे तो ड्रायफिट क्लॉथ्स हवेत तुमचे. त्याच्याने काय होतं की तुम्हाला येणारी स्वेटिंग वगैरे जो असतो ना तो लगेच ड्राय होऊन जातो. त्याच्यामुळे हवा जर लागली तर गारवा जाणवत नाही. आणि प्लस ऑलवेज लक्षात ठेवायचं की फुल पॅन्ट आणि फुल शर्ट जर तुम्ही कॅरी केला तर बऱ्याचदा असं होतं की डोंगरांमध्ये काही वनस्पती आहेत, काही किडे असतात, त्याच्यामुळे ना तुम्हाला ॲलर्जीज होतात. तर त्या ॲलर्जीपासून वाचता एखाद्या वेळेस असं होतं की आपण स्लिप करतो, पाय थोडासा कुठेतरी घसरण होते, तर त्यावेळेला जर तुम्ही पडलात तर तुम्हाला कमी मार लागतो. सनपासनं तुमचं प्रोटेक्शन होतं की सनपासनं लवकर तुम्हाला रिॲक्शन हे होणार नाही की फुल स्लीव्ज असल्यामुळे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुमचे शूज हे एकदम प्रॉपर ब्रँडचे किंवा कंपनीचे, कम्फर्ट लेवलचे. त्याला अँकल हवा की तुम्ही जर हाय अँकल घेतला तर तुमचा पाय ट्विस्ट होत नाही किंवा तुम्ही चालताय तर तो ग्रीप पकडतो, जमिनीला ग्रीप पकडतो. तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टींचं जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचा ट्रेक सक्सेसफुल होतो आणि आनंद पण मिळतो त्याच्यातनं की आपण इंजोर्ड न होता आपण एखादा काहीतरी अचीव करतोय, तर तो आनंद मिळेल आपल्याला. नक्कीच. आणि ह्या आनंद आणि समाधान खूप वेगळं आहे आणि मला आता त्याच मुद्द्याकडे यायचं आहे. अर्चना मॅडम एवढे ट्रेक केलेत, एव्हरेस्ट, बेस्ट, अन्नपूर्णा आणि आम्ही बरीच नावं ऐकली. एखादा असा चित्तथरारक अनुभव की जो नाहीच विसरता येणार असा काही आहे का, सांगाल का? भरपूर आहे. आत्ता जो अन्नपूर्णा केला त्याच्यातला मला असं वाटतं मी शेअर करावा. ॲक्च्युली आम्ही एक तिलोचे लेक म्हणून एक जागा आहे, सो त्याच्यासाठी तिलोचे बेसला तुम्हाला जावं लागतं, म्हणजे खालची बाजू. तर माझा ॲक्च्युली पाय लेफ्ट अँकल जॉईंट हा पुण्यातनं 15 दिवस निघताना अगोदरच मला स्प्रेन होता आणि मिनिमल एक थोडं लिगामेंट इंजुरी होती. त्याच्याने माझा स्पीड खूप कमी होता. बाकीच्या ज्या माझ्या साथी मैत्रिणी होत्या त्या डेफिनेटली त्या पुढे होत्या आणि माझ्याबरोबर आमचा ट्रेक गाईड होता, कारण स्पीड खूप माझा कमी होता. आता हा जो रस्ता आहे हा रस्ता टोटल लँडस्लाईडचाच रस्ता आहे, तुम्ही असं समजा. सो मी पुढे होती, माझे ट्रेक गाईड मागे होते आणि 200 मीटर अंतरावरती एक फॉरेनर समोरून येत होते आणि ते सडनली, मला वाटतं मी ऍक्शन करून दाखवायला हरकत नाही, ते सडनली असे झाले आडवे. ओके, म्हणजे पूर्ण नाही पण कमरेमधून ते पूर्ण असे वाकले. माझ्या ते लक्षातच आलं नाही की हा मनुष्य का वागतो आहे समोरून, दिसतंय मला कारण. आणि ते बघितल्यावरती
विदिन मला वाटतं 1 मिनिट माझ्या मागे जो आमचा ट्रेक गाईड होता त्याने माझं डोकं असं घेतलं आणि त्याने मला खाली प्रेस केलं, म्हणजे डोक्याला खाली त्याने झुकवलं पाठीतनं मला. पण ते बघताना मी बघत होते की दगडं यायला सुरुवात झाली आणि अगदी असं समजा हरभऱ्याच्या साईजच्या दगडापासून एक मोठं मोसंबी असेल एवढ्या साईजचं असे दगडं हळूहळू वरतून यायला सुरुवात झालेली होती. आता हे सगळं होत असताना जेव्हा मला कळलं, कारण दगड अगदी माझ्या असं समजा 20 ते 30 मीटर समोर खाली पडतोय आणि मी तिथे झुकलेली आहे. जे फॉरेनर होते त्यांच्या मागे त्यांचे 2 गाईड होते, पण त्यांचं अंतर बरंच होतं. मग ते सांगत होते की अजून खालीच थांबा, कारण त्यांना ते दिसत होतं आणि ते त्या क्षेत्राच्या मागे होते. सो ते सांगत होते त्यांना की अजून तुम्ही वरती येऊ नका. असं आम्ही 10 ते 15 मिनिटं आम्ही असे झुकून राहिलो, म्हणजे वाकून आम्ही तसेच मी थांबले. माझा गाईड म्हणजे त्याने झुकवलं नाही, त्याने माझ्यावरती त्याने त्याची बॅग, म्हणजे मी माझ्यावरती माझी बॅकपॅक, मग तो गाईड आणि त्याची बॅकपॅक, म्हणजे एखादा दगड जरी आला तरी बॅगला लागणार, त्या गाईडला लागणार, मग माझ्या बॅगला लागणार आणि मग मला लागणार. ओके, सो एवढं प्रोटेक्शन त्यांनी दिलं. आणि तो जो अनुभव होता, कारण दिसत होतं की दगडं खाली येत आहेत, आणि मग थोड्या वेळांनी त्यांनी सिग्नल दिला 15-1 मिनिटांनी की लँडस्लाईड थांबली आहे, आता तुम्ही जाऊ शकतात. सो पण हा अनुभव पण येत असताना थरारक जरी असेल तरी अशी कुठलीही मनात भीती वाटली नाही की आता पुढे माझं काय होईल, हे मला नक्कीच नमूद करावंसं वाटतं. आणि जसा मी सांगितला तसा सीमाने तिलोचे लेकला गेले होते, मला वाटतं नक्कीच तिच्याकडे पण तो एखादा अनुभव नक्कीच त्यांच्याकडे यायचंय. पण तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की तुम्ही मगाशी म्हणाला होतात की ट्रेक लीडरच्या दिलेल्या सूचना ह्या त्या वेळेला ऐकणं हे फार महत्वाचं आहे. कारण मला वाटतं आत्ता मॅडमनी म्हणाल्या तसं की त्या वेळेचा बचाव जो आहे तो ट्रेक लीडरमुळे त्या करू शकल्या, आणि त्यामुळे त्याच्या सूचनांचं हिमालयन ट्रेक करताना तरी विशेष पालन केलं गेलंच पाहिजे, तर संभाव्य धोके जे आहेत ते आपल्याला टाळता येतील. नक्कीच आपल्याला आपण आता सीमा मॅडमच्या अनुभवाकडे जायचं आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. साद घालती हिमशिखरे या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अर्चना ठोंबरे आणि सीमा बयनवार मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला अर्चना मॅडमनी एक खूप सुंदर त्यांचा अनुभव सांगितला, ज्याच्यातून हिमालयात काय काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि कुठला विश्वास स्वतःवर ठेवायचा या गोष्टींचं भान आणि ट्रेक लीडरचं महत्त्व आपल्याला कळलं. आता मला अर्थातच सीमा मॅडमकडे यायचं आणि त्यांचा असा अनुभव ऐकायचा आहे की जो कधीच त्या विसरू नाही शकणार. काय सांगाल? ॲक्च्युली तिलोचे लेकचा ट्रेक होता. मॉर्निंगला आम्ही तिलोचे बेसवरून साधारण 13,158 वगैरे तो हाईट आहे, तिथून आम्ही तो स्टार्ट केला आणि आम्ही 3 वाजता अर्ली मॉर्निंग तो स्टार्ट केला. एकदम अंधार होता खूप आणि सगळ्या अशा निघतोय. मधला जो सुरुवात होती थोडीशी झाडं वगैरे अशी, आणि त्याच्यानंतर एकदम असा रॉकी पॅच आला की स्लिपरी आहे आणि पूर्ण चढ आहे, फक्त चढतोय आपण आणि एकदम चढतोय बस. आणि मग सडनली ना 4च्या दरम्यान मी आणि प्रकाश, माझ्यासोबत एक ते ट्रेक लीडर होते, ह्यांची स्पीड थोडीशी माझ्या फ्रेंड्सची मागे राहिली आणि मग मी थोडीशी पुढे गेले आणि सडनली एक 5-6 ॲनिमल्स त्या रोडवरती, आणि तो ॲनिमल असा खूप मोठा होता आणि पूर्ण अंधार आणि फक्त त्याचे डोळे चमकत होते. आणि मला पहिले दिसला आणि मी लगेच प्रकाशला बोलली, प्रकाश ते काय आहे? तर तो पण थांबला सडनली आणि 2 मिनिटासाठी ना त्याच्या चेहऱ्यावर पण टेन्शन आलं. आणि अंधार होता म्हणून आम्ही हेड टॉर्च वगैरे लावून चालत होतो. मग पाठीमागे अजून एक ट्रेक लीडर होते, त्यांनी लगेच आम्हाला आवाज दिला आणि म्हणे तुम्ही सगळेजण लाईट ऑफ करा. आणि मग आम्ही लाईट ऑफ केली. लाईट ऑफ केल्यानंतर ते ॲनिमल्स असे एकामागे एक रांगेत असे 5 असे चाललेत आणि फक्त त्यांची आईज चमकत होती. तर त्या क्षणाला असं काय म्हणता येईल की एकदम एक्स्ट्रीम थंडीमध्ये सुद्धा मला घाम फुटला होता आणि एक वेगळा एक्सपिरियन्स होता. मी त्याला विचारलं पण की तो काय ॲनिमल होता, तो म्हणे माहिती नाही, मी पण नाही बघितला, पण खूप मोठा होता. कारण त्याची विड्थ म्हणजे आम्ही ज्या रोडवर उभे होतो त्या रोडवरती तो उभा होता, तर तो अख्खा रोड एकाच ॲनिमलनी कॅप्चर केला, एवढी त्याची रुंदी होती. आणि
तो एक नाही, खरंच छान आहे. एक्सपिरियन्स होता. मला वाटतं हा खरंच एक वेगळा अनुभव आहे, कारण तिकडचं जैवविध्य इतकं आहे की आपण ते न्याहाळू तितके आपले डोळे कमी पडतील असं मला वाटतं. ती माहिती मिळवणं कमी पडेल. तर आता तो विषय निघालाच आहे मॅडम, तर मला एक दोघींनाही विचारायचं आहे. सीमा मॅडम, तिकडचं जे आपण म्हणतो फ्लोरा फाउना किंवा जैवविध्य, तर तुम्ही एक आम्हाला अनुभव सांगितला, तसं अर्चना मॅडम तुम्ही आम्हाला काय सांगाल याविषयी? तिकडची फुलं किंवा तिकडचं जे निसर्ग सौंदर्य आहे जे तुम्ही अनुभवलंय आता इतक्या ट्रेकमध्ये, काय सांगाल? प्रत्येक ट्रेक हा वेगळा असतो. जरी हिमालय एक असेल तरी प्रत्येक ठिकाणचं हे फुलं जे तुम्ही फ्लोरा फौना म्हणतात हे सगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. काही ठिकाणी जसं कास पठारावरती एक डकलिंग फ्लॉवर म्हणतात. ओके, सो ते फ्लॉवर आम्हाला अन्नपूर्णाच्या तिथे सुद्धा सीमा मॅडमला दिसला आणि सीमाला अत्यंत फोटोग्राफीची आवड आहे आणि तिने जे फुलांचे फोटो काढलेत हे तुम्ही आता बघतच आहात, ते फारच अप्रतिम होते. आणि मेन म्हणजे आम्हाला एका ठिकाणी एक श्री खारका टू याक खारका म्हणजे एक जागा आहे, त्याच्यामध्ये मी भारतामध्ये मध्य प्रदेशमध्ये पांढरे पॉपी फ्लॉवर जे आपण खसखस म्हणतो, ओके, अफीम, त्याचे पांढरे फुलं मी बघितले होते. पण तिथे मी लाल रंगाचे फुलं पाहिले आणि ते अप्रतिम, म्हणजे ते सौंदर्य आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आणि विथ फळं बघितले. सो असं वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात, या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात की एवढ्या मोठ्या निसर्गामध्ये एक अगदी छोटंसं मिलीमीटर मधलं जे फ्लॉवर असतं ते तुमच्या मनाला आनंद देऊन जातो. नक्कीच. तर नाही, मी समजू शकते, कारण आम्ही सुद्धा स्क्रीनवर इतकी छान छान फुलं बघितली की खरंच ती प्रत्यक्ष बघत असताना काय अनुभव येत असेल याची मला इथे बसून प्रचिती येते. सीमा मॅडम, या जैवविविधतेकडे वळून झाल्यानंतर अजून एक मनात प्रश्न आहे की बरेच हिमालयन ट्रेकर्स जे ट्रेकला जातात ते बरेचदा AMSचा शब्द ऐकतात किंवा आपण ज्याला संभाव्य धोके म्हणतो हिमालयात ट्रेक करत असताना, तर ते धोके कुठले कुठले असू शकतात किंवा त्याची काळजी आपल्याला काय काय घ्यायला लागते, काय सांगाल याविषयी? संभाव्य धोके, अर्चना मॅडम तुम्ही पण मार्गदर्शन करा याविषयी, कारण त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती आहे, डॉक्टर पेशा आहे, काय सांगाल? ॲक्च्युली जी लोकांच्या मनामध्ये भीती आहे की ट्रेकिंग करताना जीवाला धोका असतो, सो जे प्रमाण बघितलं गेलं आहे की त्याच्यामध्ये मुख्य जो धोका आहे तो ट्रोमाचा आहे. म्हणजे इंजुरी जेव्हा होते, पडतात, मी सांगितलं जसं दरीमध्ये पडणं, फ्रॅक्चर्स होणे, हा एक मुख्य धोका आहे. दुसरा जो धोका आहे तो आहे की लोक हरवतात. म्हणजे मी जसं आपण बोललो की ट्रेक लिडरचं ऐकलं नाही, काही लोक खूप पुढे पुढे जातात, काही लोक एकटे ट्रेक करतात, तर त्यावेळेला हरवण्याचा जो धोका असतो. पण याचबरोबर जसं तुम्ही हिमालयात जातात, जेव्हा आपण समुद्रसपाटीवरती राहणारे लोक आहोत आणि जसं जसे तुम्ही चढतात तशी उंची वाढत जाते आणि त्याला अल्टिट्यूड आपण जे म्हणतो. सो ज्या वेळेला अल्टिट्यूड त्याच्यामध्ये जर विचार केला शरीराच्या दृष्टीने, तर हेडेक हे फार कॉमन आहे. आणि हेडेक हे का होतं त्याला कारण असं आहे की आपण पाणी कमी पितो, थंडावा असतो आणि ह्या थंडाव्यामुळे आपलं पाणी कमी जातं. आणि पहिल्या दिवशी आम्हाला जी सूचना दिली जाते की तुम्ही जर तुमच्या घरी 3 लिटर पाणी घेत असाल तर तुम्हाला इथे 5 ते 5.5-6 लिटर पाणी इथं तुम्हाला घ्यायला हवं, कारण रक्त तुमचं थिक बनतं, म्हणजे घट्ट बनतं ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमुळे, ऑक्सिजन कमी असल्यामुळे हार्ट पंप करत असतं आणि मग तुम्हाला दम लागायला सुरुवात होतो. सो हे अॅक्यूट माउंटन सिकनेस याला म्हणतात की हेडेक होतो, तुम्हाला नॉशिया होऊ शकतो, मळमळ होते, उलट्या होतात, काही जणांना अतिशय थकल्यासारखं वाटतं किंवा आजारी असल्याचं फिलिंग येतं. नंतर दुसरं जे ह्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं, आणि ह्याला अगदी साधं उपाय आहेत की तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही थांबा, तुम्ही वरती जाऊ नका, तिथे थांबा, ट्रेक लिडरचं ऐका, तो सांगतो तुम्हाला पाणी घ्या. मला सुद्धा हेडेक, प्रत्येक ट्रेकला मला एकदा तरी सिव्हिअर हेडेक होतो आणि त्यावेळेला मी एकच गोष्ट करते, शांतपणे एका ठिकाणी बसते आणि पाणी घ्यायला सुरुवात करते. आणि दुसरं जे आहे की ह्याच्या पलीकडे अजून एक सिरियसनेस जे आहे की सेरेब्रल, म्हणजे ब्रेनमध्ये काही चेंजेस व्हायला सुरुवात होतात. आणि हे जे ब्रेनचे चेंजेस आहे हे सुद्धा ओळखता येतात, कारण कन्फ्युजन होतं, म्हणजे गोंधळल्यासारखी स्थिती होते, चिडचिड होते गरज नसताना तिथे. नंतर डिझिनेस, म्हणजे असं जरा झोपल्यासारखं असं वाटतं, उलट्या होतात कारण ब्रेनमधलं प्रेशर वाढतं. आणि तिसरा जो सिव्हिअर प्रकार आहे ते आहे लंग्समध्ये, की पल्मोनरी एडिमा म्हणतात,
तर त्यावेळेला ब्रेथलेसनेस होतो, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, ऑक्सिजन सॅच्युरेशन हे कमी कमी होत जातं. आणि ह्या जेव्हा गोष्टी होतात, म्हणजे अगदी अन्नपूर्णा सर्किटला सीमाने तर खूप छान त्याचे व्हिडिओ पण काढलेले आहे. आम्ही एका डायनिंगमध्ये बसलेलो होतो आणि सडनली एक फॉरेनर ग्रुप आला आणि त्यांच्याबरोबर नेपाली त्यांचे गाईड होते. त्याच्या हातात सॅटेलाइट फोन होता आणि तो जो युरोपियन होता, तो मला वाटतं 50+ पण असेल, पूर्ण ऑक्सिजन मास्क होता आणि एक मोठं येलो कलरचं मला अजूनही सिलेंडर आठवतं, त्याला हाय फ्लो ऑक्सिजन चालू होता. आणि सॅटेलाइट फोनने त्या व्यक्तींनी त्यांना मग हेलिकॉप्टर बोलवलं आणि रेस्क्यू केलं. सो योग्य वेळी मदत मिळणं पण तेवढंच महत्वाचं असतं. तर आणि मला वाटतं याच्यासाठी खरं सांगायचं तर ट्रेकच्या आधी आपली बॉडी फिट असणं हे सुद्धा एक फार महत्वाचं आहे आणि त्या फिटनेसकडे आपण येणार आहोत. पण आपल्याला एक फोन येतोय. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार. नमस्कार विनयाजी. नमस्कार. बोला. मला विचारायचं मॅडम की ट्रेक्सला जाताना जेवणासाठी कोणते पदार्थ घेऊन जावे? ओके. मला वाटतं सीमा मॅडम तुम्ही उत्तर द्या, कारण बॅग पॅक करताना तुम्ही हा मुद्दा मांडला होता. तर साधारण कुठले हलके पदार्थ असायला हवेत बरोबर, काय सांगा? मला म्हणजे मी एवढे ट्रेक केले. आधी सुरुवातीला जेव्हा आम्ही ट्रेकिंगला जायचो ना, तर असं वाटायचं की एकतर पहिले ट्रेकला जाताना तुम्ही तुमचा कम्फर्ट लेवल घरी ठेवून जा. ओके, की आपल्याला इथे मिळतंय तर हिमालयात पण आपल्याला हे मिळेल का, किंवा मी लोणचं मला रोज जेवणात लागतंच, मला कांदा हवाच, ह्या गोष्टी थोड्याशा कम्फर्ट लेवल ठेवून जर तुम्ही ट्रेकला गेलात तर तुम्ही तो ट्रेक खूप छान एन्जॉय करू शकाल. आणि तिथे गेल्यानंतर ते तुम्हाला वेळीवेळी इतकं खायला देतात की आम्ही सुरुवातीला जेव्हा काही वस्तू घेऊन जायचो सोबत, स्नॅक्स नेलं, आम्ही चटण्या नेल्या, लोणचं नेली, आणि ते आम्हाला बॅग वापस आणावी लागली. कारण इतकं ते देतात की तुम्हाला तुमचं काढून खाण्यासाठी वेळच मिळत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक ट्रेकला गेल्यावरती स्पेसिफिक वातावरणानुसार तिथलं फूड असतं. जसं आता आम्ही नेपाळला गेलो होतो तर तिथे राईस फूड होतं, तर मी भात खाऊ शकत नाही, मला भात आवडत नाही किंवा मी खाणार नाही, असा जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला सुरुवातीला 2 दिवस काही जाणवणार नाही. पण जसं जसं तुम्ही अल्टिट्यूडला वरती जायला लागाल तर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल की तुम्ही फूड कमी खाल्ल्यामुळे तुमची एनर्जी कमी म्हणजे मिळत नाहीये तुम्हाला एनर्जी ट्रेकसाठी. त्याच्यामुळे ऑलवेज जर तुम्ही ट्रेकला जाल तर फार काही न्यायची गरज पडत नाही. आपण ट्रेक करताना थोडंसं चॉकलेट्स वगैरे, पाण्याचं हे होऊ नये किंवा आपल्याला तहान लागते आणि थोडीशी एनर्जी मिळावी, शुगर कंटेंट मिळावा म्हणून तुम्ही थोडेसे चॉकलेट्स, तुमची चिक्की वगैरे आणि ड्रायफ्रुट्स ठेवावेत, किंवा तुम्ही डिंकाचा लाडू वगैरे, तो पण असा स्मॉल बाईटमध्ये, की तुमचं वेट वाढवायचं नाही आहे तुम्हाला. आणि त्याचे असे स्मॉल क्वांटिटीमध्ये जर तुम्ही प्रत्येक डेचे असे वेगवेगळे पाउचेस केले तर पर डेला तुम्ही एक तुमचं पाऊच घेऊन तुमच्या डे पॅकमध्ये ठेवून तुम्ही ते कॅरी करा. आणि बाकी काही गरज नाही. फक्त ट्रेक लीडर तुम्हाला मॉर्निंगपासनं नाईटपर्यंत जो काही देईल ते तुम्ही वेळेवरती, म्हणजे मॉर्निंगला उठल्याबरोबर ते तुम्हाला जिंजर टी म्हणा, ब्लॅक टी देतात, तर तुम्ही त्यावेळेला दुधाचा चहाचा आग्रह करू शकत नाही. त्याच्यानंतर ते ब्रेकफास्टला जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी व्हेजिटेरियन ब्रेकफास्ट असतो, तर त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट असतं. तर तुम्ही प्रयत्न करा की त्यांनी दिलेला जो ब्रेकफास्ट क्वांटिटीमध्ये व्यवस्थित खाल्लात की तुम्हाला तुमच्या जेवणाची आठवण येत नाही. नक्कीच. मला वाटतं आणि ते महत्वाचं आहे की जे ज्या वेळेला दिलं जाईल ते घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि यालाच जोडून मला विचारायचं आहे की ट्रेकला जाण्या अगोदर जी आपण शरीराची तयारी म्हणतो, ज्याला फिटनेस म्हणतो, तर तो नेमका कसा करायला हवा किंवा तुम्ही काय काय केलं याविषयी सांगा. म्हणजे असं म्हणता येईल की मी पण फार म्हणजे ट्रेकमधूनच एक्सपिरियन्स येत जातात. जसं जसं आपण ट्रेक करत जातो तसं तसं आपल्याला लक्षात येतं की आपली फिटनेस कुठे कमी पडतीये. नॉर्मली जेव्हा आम्ही असं होतं मोस्ट ऑफ की अर्चना, आमचा सगळा फ्रेंड्सचा ग्रुप आहे की आम्ही एक ट्रेकला जातोय, तिथे ट्रॅव्हलिंग करतानाच आम्ही दुसऱ्या ट्रेकचं प्लॅनिंग करतो. तर लाईक असंच आम्ही मागच्या ऑक्टोबरमध्ये एक नागालँडच्या टूरला गेलो आणि त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता आम्ही अन्नपूर्णा सर्किटला जाणार आणि वर्षभर ट्रेकसाठी प्रिपरेशन नॉर्मली करत होतो. आता माझं असं आहे की मी नाशिकमध्ये आहे, माझ्या आजूबाजूला सह्याद्रीचे डोंगर आहेत, तर एव्हरी संडे मी ट्रेकला जाते. कारण तशी मॅरेथॉन रनर आहे मी, रनिंग पण करते डेली.
म्हणजे डेली 5 किलोमीटर 7 किलोमीटर रनिंग करते, पण ट्रेकला जाताना जाणवलं की तुम्ही नॉर्मल रोडवरती जेव्हा रन करता तो आणि तुम्ही एखादा डोंगर चढतात, भलेही तो 2च किलोमीटर चढा, पण तो चढणं आणि नॉर्मल रोडवरती तुम्ही रन करणं ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही ट्रेकिंगला जात असाल तर तुम्ही स्टेअरकेसचा वापर केला पाहिजे, की स्टेअरकेस तुम्ही चढल्या उतरला पाहिजे. एखादा तुमच्या जवळपास कुठला डोंगर असेल तर तो तुम्ही चढ उतार करा. एखादा उतार आहे तुमच्याकडे, नाही काहीच आहे पण एखादा रोडवरती पण स्लोप असतो, तर त्या स्लोपवरती तुम्ही चढ उतार करून मिनिमम तुमचं 3-4 किलोमीटरचं फिटनेस ठेवलं पाहिजे. आणि रेग्युलर जर म्हणत असाल तर मी वर्षभरापासून प्रॅक्टिस करत होती. मध्येच एक मी सिक्कीमचा गोयचालाचा ट्रेक केला. माझ्यासोबत एक ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत राहुल देवरे म्हणून, तर तो असतो माझ्यासोबत. म्हणजे ट्रेकिंगमुळे मला खूप छान फ्रेंड्स मिळालेले आहेत. तर तो मला म्हणे की गोयचालाच्या ट्रेकला ना मला थोडंसं जाणवलं की मला अजून फिटनेसची रिक्वायरमेंट आहे. तर त्याचं असं होतं की तुझी लोअर बॉडी थोडीशी अजून कमी कर, की तुझ्या पायांचं म्हणा लोअर बॉडीचं वेट जास्त आहे तुझ्या ह्याच्यात. आणि तो शब्द माझ्या मनाला लागला आणि मी वापस आल्यानंतर आहे ना खूप असं फुल फोर्सनी, की मॉर्निंगला 4 o'clockला मी उठत होती आणि 5 किलोमीटर रन करायची. त्याच्यानंतर मी 1.5 तास माझी एक खूप छान पूनमाचार्या म्हणून नाशिकला माझी ट्रेनर आहे, तिने माझ्यावरती खूप म्हणजे ट्रेनिंगसाठी खूप तिने हेल्प केली मला. ती डेली सांगायची की तू हे कर, आज हे कर. आणि असा जवळपास 3 तासाचा माझा फिटनेसचा वर्कआउट मी करत होते. तुम्ही जो सांगितलं की साधं जिने चढणं उतरणं हे तर आपण करू शकतो आणि तो फिटनेसचा खूप फायदा होतो. आपल्याला एक फोन येतोय. आपल्याला दादा उबाळे प्रश्न विचारतायत जामखेडहून. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की गिर्यारोहण करताना कोणती सुरक्षा साधने सोबत न्यावी लागतात, याबद्दल सांगा. नक्कीच. मला वाटतं याचं आपलं उत्तर आधी देऊन झालेलं आहे. पुन्हा एकदा अगदी थोडक्यात मॅडम सांगतील, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. साथ घालती हिमशिखरे या विषयावर आपण बोलतोय आणि मार्गदर्शन करतायत अर्चना ठोंबरे आणि सीमा बयनवार मॅडम. सीमा मॅडम, आपल्याकडे यायचं, आपण खूप छान मार्गदर्शन करताय. आपण एवढे ट्रेक केलेत आणि समिट केलेत, तर तो कुठचा अनुभव आपल्याला सांगता येईल समिटचा? समिटमधला गोयचाला केला. गोयचालामध्ये असं जाणवलं की म्हणजे 15,300 वरती मी ट्रेकला जातीये. तर तो पोन्स म्हणजे तिथे गेल्यानंतर खूप एक्झॉस्टेड डे नंतर जेव्हा आपल्याला तो काय म्हणता येईल जो शिखर दिसतो, आपण सबमिट करतो, तर त्यावेळेचा आनंद. आणि माझा ग्रुप सगळा तिथे वरती उभा होता आणि सगळे एकत्र क्लॅप करतात आपल्यासाठी आणि तो खूप सुंदर होता. त्याच्यानंतर तिलोचे लेकला असं झाला की पूर्ण 4 तास चालतोय आणि तिथे पोहोचल्यावरती पूर्ण प्लेन असा सरफेस आणि थोडंसं 2 पावलं टाकल्याबरोबर अतिशय सुंदर एकदम त्या डोंगर रांगांच्या मध्ये एवढा सुंदर एकदम हाईटला आपण काय म्हणता येईल वर्ल्ड्स हायेस्ट लेकची व्हिजिट केली. तर तो आनंद म्हणजे बरेच जण विचारतात की तुम्ही एवढे कष्ट करता तर तुम्हाला, तर असं म्हणता येईल की त्या कष्टातनं मिळालेलं एक ते जे काही तो क्षण असतो ना, तर त्याला म्हणजे वर्णनच करता येत नाही त्याचं, असं म्हणता येईल. नक्कीच नक्कीच. आणि हाच मला प्रश्न अर्चना मॅडमने विचारायचा आहे, कारण सीमा मॅडम म्हणल्या तसं बरेच जण विचारतात की नुसतं चालून चालून काय करता हो, काय मिळवता तुम्ही. तर ट्रेकने आयुष्य बदललं किंवा त्याच्यात वेगळं काय शिकायला मिळालं? अर्चना मॅडम काय सांगाल याच्यातून? जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, पोचायचं आहे, याच्यामधून पहिली जर गोष्ट, जसं सीमा मॅडमने सांगितलं की वर्षभर आम्ही तयारी करतो. सो मला वाटत नाही गेले 13 ते 14 वर्ष मी आठवड्यातनं 5 दिवस न चुकता व्यायाम करते. क्या बात आहे. व्यवस्थित जेवण करते. ह्याबरोबर मी माझ्या कुटुंबाची काळजी घेते की त्यांनी काहीतरी करावं स्वतःसाठी, मेहनत त्यांना सांगत असते. कुटुंबापुरतं मर्यादित न राहता मित्रमैत्रिणींना सांगत असते की आपण काहीतरी करा. ट्रेकिंगला बऱ्याच महिलांना मी म्हणजे फार असं मोठे पण नाही, पण वाटायचं की महिला एकदा 45-46ची झाली तर त्यावेळेला तिला जे शारीरिक रिलेटेड चेंजेस असतात, त्यावेळेला तिने ट्रेकिंग असो किंवा कुठलीही तिची हॉबी असो, छंद असो, तो तिने जोपासला पाहिजे. मुलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर
एक माझ्या मुलींना मी माझ्या छोट्या मुलीला ती 6 वर्षाची असताना चंद्रखानी पास केलेला होता. वा. मोठी मुलगी जेव्हा 16 तेव्हा तिने 18 वर्षाची तेव्हा तिने माझ्याबरोबर काश्मीर ग्रेट लेक्स केलं. सो माझ्या मुली म्हणून नाही पण एक इंडिपेंडंट पणा येतो, डिसिजन मेकिंग तुमची कॅपॅसिटी वाढते, कणखरपणा येतो, Correct. स्पष्ट बोलण्याची वृत्ती तयार होते, काही गोष्टींना तटस्थपणे पाहण्याची एक सवय लागते आणि ओव्हरऑल एक लहान मुलांपासून जर आपण विचार केला तर एक होलिस्टिक डेव्हलपमेंट मुलांची सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि मुख्यतः जे म्हटलं जातं की आरोग्य असेल तर सगळं असेल. सो माझ्या मताप्रमाणे आरोग्यच हे सर्वस्व आहे असं मलाही वाटतं. आणि त्याच्यासाठी आपण वर्षभर मेहनत करतो. खरंय. आणि म्हणून ट्रेकिंगचा छंद मला तरी फार आवडतो. नक्कीच मला वाटतं आणि आज तुमच्या दोघींकडून सगळ्यांना प्रेरणा मिळाली असेल असंच ट्रेकिंगला जाण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी. तर खूप छान हा विषय तुम्ही दोघींनी मांडलात. कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि वेगवेगळे माध्यम आपल्याकडे आहेत. www.facebook.com/ddsahyadri, sakhisayadri@gmail.com आपला मेल आयडी आहे. www.youtube.com/ddsahyadri यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील. @ddsahyadri आपलं ट्विटर हँडल आहे. साध घालती हिमशिखरे हा विषय जरूर तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. आणि दोघीही जणी सीमा मॅडम, अर्चना मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. आणि जाता जाता इतकं सांगते, आज खऱ्या अर्थाने सह्याद्रीची सखी भेटली असं मला वाटलं, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हिंडलेली. आणि असंच प्रत्येक प्रेक्षक वेगवेगळ्या ट्रेकला जाईल. आपण भेटणार आहोत पुढच्या भागात एका नवीन विषयासह. धन्यवाद. धन्यवाद.